कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू जाऊन त्याच्यासोबत बोल। तू बोललीस ना की त्याचा राग निवळेल, माझी खात्री आहे। त्याच्यासोबत या असं बोलणारी तूच एकटी आहेस या घरात। पण बाळा, हे सगळं लवकर करायला हवं, कारण यशच्या नावानं रेवतीकडे ह्या बांगड्या पोहोचल्या पाहिजे, बरोबर आहे की नाही? आणि दुर्गा बरोबर तर अभिराम रीतसर बोलणी करेल, तो तिलाही व्यवस्थित समजा। ठीक आहे आजी? अहो पण टेन्शनच आलंय आता। नको ना टेन्शन घेऊस लीला, कशाला टेन्शन घेतीयस? बोल त्याच्यासोबत, त्याचा मूड चांगला होईल असं काहीतरी कर। काय करू? काय करू म्हणजे तुला कॉफी बनवता येते की नाही? तुझ्या हातची कॉफी त्याला आवडते, जा बनव कॉफी, आवडेल त्याला। आणि जरा हे असं टेन्शन घेणं बंद कर। चल, माझी देवपूजीची वेळ झाली, मला जाऊ दे। जा, टेन्शन नाही, फेड बाई। म्हणजे माझ्याशिवाय यांचं सगळंच ठरलेलं आहे, तर माझ्याच भावाच्या लग्नाचा निर्णय मलाच डावलून परस्पर घेतायत। यांना साधी गोष्ट कळत का नाहीये की मी त्याची बहीण आहे, त्यामुळे त्याच्या आयुष्याच्या बाबतीत अंतिम निर्णय माझाच असेल, बाकी कोणाचाच नसेल, एजंटचाही नाही। आता तुम्ही असं काय केलं की एजे तुमच्या माहेरी यायला आणि माझ्या भावाच्या लग्नाची बोलणी करायला तयार झाले? मी तुम्हाला काहीतरी विचारतेय। प्रेम केलंय मी, निरपेक्ष प्रेम, माझ्या नवऱ्यावर, माझ्या कुटुंबावर आणि घरातल्या प्रत्येकावर। त्यातच फळ आहे। तुमच्या या प्रेमाला बोलणारे नाही आहेत एजे, ते अत्यंत प्रॅक्टिकल आहेत। त्यांचं प्रेम फक्त त्यांच्या कामावर आहे, ते स्वतःला कामात झोकून देतात। ती जी फालतूगिरी आहे ना तुमची, त्यासाठी त्यांच्याकडे वेळ सुद्धा नसेल। गैरसमज आहे तुमचा की एजंटचं तुमच्यावर प्रेम आहे। प्रेम वगैरे काही नाही, तुम्ही त्यांची बायको आहात ना, म्हणून नाईलाजाने तुम्हाला दिलेला आदर येतो आणि त्यालाच तुम्ही प्रेम समजून आम्हाला सतत सुनावत असता। हरकत नाही, आदर असला तरी तो मी कमवलाय। मी या घरात आले तेव्हा तुम्ही कोणीच मला एक्सेप्ट करायला तयार नव्हता, पण आज मी एजंटच्या मनात, आपल्या घरात स्वतःची एक जागा निर्माण केली आणि मला पूर्ण खात्री आहे, आज ना उद्या एजंटच्या मनात पार्टनर म्हणून माझ्याबद्दल प्रेम आणि विश्वास नक्की असेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।